आणि नमस्ते महाराष्ट्राची सुरुवात करूयात एका महत्त्वाच्या बातमीनं। कोलकात्यामध्ये मेडिकल कॉलेजमध्ये महिला डॉक्टरवरती अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली आणि या घटनेमुळे संपूर्ण देश हादरला असून या घटनेच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशनने आज देशव्यापी संप पुकारलाय। त्यामुळे सर्व दवाखाने, क्लिनिक्स, ओपीडीच्या सेवा आज बंद ठेवण्यात येणार आहेत। त्यामुळे देशातील वैद्यकीय सेवेवर याचा मोठा परिणाम दिसून येईल। तर अत्यावश्यक सेवा सुरू राहतील। तब्बल 24 तास सेवा बंद राहणार असून आयसीयू, अपघात विभाग आणि प्रसूती सेवा सुरू ठेवण्यात येणार असल्याचं आयएमएनं स्पष्ट केलंय। आयएमएनं रुग्णालय सेफ झोन म्हणून घोषित करण्याची मागणी केली आहे। कोलकात्यामध्ये झालेल्या महिला डॉक्टरच्या निर्घृण हत्येविरोधात पुण्याच्या ससून रुग्णालयात आयएमए आणि माडच्या विद्यार्थी आणि निवासी डॉक्टरांनी तीव्र आंदोलन केलं। आयएमएनं 24 तासांच्या संपाची घोषणा केली तर दुसरीकडे कल्याणमध्ये कॅन्डल मार्च काढण्यात आला। कल्याणकरांनी या अमानवीय घटनेच्या विरोधात साई चौक खडकपाडा येथे एकत्रित येत मेणबत्त्या प्रज्वलित करून या घटनेचा निषेध केला। दरम्यान आरोपींना अटक करून लवकरात लवकर त्यांना कठोरात कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी करण्यात आली। तसंच कायद्यात बदल करून फाशीची शिक्षा द्यावी, महिलांना सरकारनं सुरक्षा द्यावी अशी मागणी करण्यात आली। तर या आंदोलनात मोठ्या प्रमाणात महिला आणि डॉक्टर्स सहभागी झाले होते।